लवासा प्रकरणी पवार कुटुंबियांची सीबीआय चौकशी करा. मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल. 19 डिसेंबर रोजी सुनावणी होणार. याचिकेमध्ये शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळेंच्या नावाचा समावेश. पुणे पोलिसांची मध्य प्रदेशमधील उमरती गावात मोठी कारवाई. बेकायदेशीर शस्त्रसाठा निर्मिती करणारे 4 कारखाने उद्ध्वस्त. 47 जणांना ताब्यामध्ये घेतलं. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ. आरोपी गोपाल पत्नी आणि प्रशांत बनकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी. नाशिकच्या तपोवन परिसरामधील झाडं तोडण्याप्रकरणी सोमवारी सुनावणी होणार. आतापर्यंत 900 हरकती प्राप्त. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधू महंतांची व्यवस्था करण्यास काही झाडं तोडणं आवश्यक. प्रशासनाची भूमिका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नागपुरातील देवगिरी बंगल्याची डागडुजी बंद. कंत्राटदारांना थकीत बिलांची रक्कम न मिळाल्यामुळे कामांवर बहिष्कार. हिवाळी अधिवेशनासाठी सुरू असलेली सर्व कामं सलग दुसऱ्या दिवशी ठप्प. सिडकोतर्फे 4508 घरांची गृहनिर्माण योजना जाहीर. आज दुपारपासून अर्ज करता येणार. योजनेमध्ये लॉटरी नसून थेट पसंतीची सदनिका निवडण्याचा पर्याय. देशामध्ये आजपासून 4 नवे कामगार कायदे लागू. 1 वर्षाच्या नोकरीनंतर निश्चित मुदतीच्या कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी मिळणार. धोकादायक क्षेत्रामधील कामगारांसाठी 100% आरोग्य सुरक्षा, तर महिलांना समान वेतन आणि आदर देण्याचीही तरतूद. पाकिस्तानातून पंजाबमध्ये ड्रोनद्वारे येणारा अत्याधुनिक शस्त्रांचा साठा जप्त. कुख्यात गुंडांना शस्त्र पुरवणाऱ्या 4 आरोपींना अटक. शस्त्र बिश्नोई बंबिहा टोळीला पुरवण्यात येणार होती.